मॉर्निंग. सिट डाऊन. ऋतिक, आणल्या बेटा मी पेपर चेक करून. इतकं मागे लागलं होतं ना मॅडम, पेपर पेपर पेपर. ममता का पाडली नाही पण. रोल नंबर 1. हां ये बेटा, तुझा रोल नंबर प्रमाणे मार्क्स आणले तू. रोल नंबर पण 1 आणि मार्क्स पण 1. व्हेरी गुड. घे. रोल नंबर 2. 2 आहे का? ये बेटा ये. बेटा काहीतरी लिहिलं असतं, काहीतरी. हां, तू नाव पण दिलेलं स्वतःचं, फक्त रोल नंबर 2 असं लिहून दिलं. पेन नव्हता, संपला होता पेन. मग उद्याला घेऊन यायचं शाळेमध्ये. रोल नंबर 3 आणि रोल नंबर 4 कोण आहे? एकाच बेंचवर बसले अजून. या इकडे या. बेटा रोल नंबर 4, कॉपी तर नीट करायची. तुला याची कॉपीच करायची होती तर नीट तर करायची. मग तू पुरा पेपर याचा सेम लिहिला, पण नाव पण सेम लिहिलं. तुझं नाव आकाश आहे. आकाश कोण आहे? हा आहे ना. मग नाव पण सेम. कितकं? या. रोल नंबर 10. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवण्यासाठी. चला. नेहमीप्रमाणे यावेळेस यांनी टॉप केलं आहे आपल्या क्लासमध्ये. मला सांगा, मी फक्त त्यालाच शिकवते का? त्यालाच शिकवते मी. तोच कसा टॉप येतो कायम? तुम्ही काय कान बंद करून बसलेले असता? घे बेटा. व्हेरी गुड. रोल नंबर 11. मुलांनो, सगळ्यांनी येण्यासाठी पण टाळ्या वाजा. इकडे बेटा, इकडे बेटा. प्रश्नपत्रिकेत जे प्रश्न होते ना, त्यांचे उत्तर लिहायचे होते. आपलं उत्तर, तेच प्रश्न परत नाही लिहायचे होते इथे. काय केलंय तू? ते सगळे प्रश्न ॲज इट इज लिहून टाकले इथं. उत्तर कोण लिही? मी. कशाला लिहिले मग हे? का उपकार का केले एवढे आमच्यावर? कोरा सोडायचा ना, त्यांनी पण सोडलाच होता कोरा, तू पण सोडायचा. घे. चला शेवटचा रोल नंबर 45. बेटा इकडे ये. हे बघा मुलांनो, याने इतका भारी पेपर लिहिला आहे ना. कोणी पेपर कोरा सोडला आहे, कोणी क्वेश्चन लिहून टाकले, कोणी एक प्रश्न सोडवला आहे, कोणी 2 प्रश्न सोडवले. पण या मुलाने, याने आपला पेपर कोणता होता? कोणता सब्जेक्ट होता? इंग्लिश. आणि याने आन्सर कसं लिहिलंय? मॅथचे आन्सर लिहून टाकले इंग्लिशच्या पेपरमध्ये. वा, टाळ्या वाढ सगळ्यांनी, टाळ्या वाढ. तर ज्या मुलांना 10पेक्षा कमी मार्क्स आहेत, 10च्या खाली मार्क्स आहे, त्यांनी उद्या येताना आपल्या पॅरेंट्सला घेऊन यायचं. नाही तर क्लासमध्ये एंट्री नाही करू देणार मी, समजलं का? पॅरेंट्सला आणायचं उद्या. चला मग.